हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत चिकन दम बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे। त्यासाठी इथे मी मस्त चिकन वॉश करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, बिर्याणी मसाला, तेल, दही, तूप, आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना हे सर्व टाकून मी मॅरिनेशनसाठी चिकन ठेवून दिलेलं आहे। आणि बिर्याणीसाठी लागणारा जो कांदा आहे तो पण मी इथे तळून घेत आहे। एका मोठ्या पातेल्यामध्ये मी जास्त पाणी घेऊन सर्व खडे मसाले, कोथिंबीर, पुदिना, तेजपत्ता, आले लसूण पेस्ट टाकून पाणी सगळं असं मस्त उकळून घेतलं। त्यामध्ये 1 तास भिजवलेला बासमती तांदूळ मी त्याच्यामध्ये टाकून एक कणी शिल्लक राहील इतपत तो शिजवून घेतला आणि गाळणीच्या साहाय्याने तो गाळून मी मोकळा असा हवेला ठेवला, जेणेकरून तो चिकट होणार नाही। दुसऱ्या पातेल्यामध्ये मी मस्त अशी फोडणी तयार करून घेतली। आपल्याला त्याच्यामध्ये चिकनचा मसाला तयार करायचा आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, खडा मसाला टाकून आणि मॅरिनेट केलेलं चिकन टाकून आणि तळलेला कांदा टाकून पुन्हा ते सर्व मिक्स करून ते चिकन छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। मग त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतून घ्यायचा आहे। आणि चांगली वाफ आली, आपलं चांगलं चिकन शिजलं की समजून जायचं आपला मसाला रेडी आहे। आता लेअर करून घेऊयात। त्या साईडने इथे मी शिजलेल्या चिकनवरती मस्त मोकळा सुळसुळीत झालेला आपला भात, नंतर तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि थोडे थोडे लिंबाचे असे तुकडे आणि पुन्हा असं लेअर करत करत पूर्ण बिर्याणी लेअर करून घेतली। वरून केसरचं दूध टाकलं। केसरचं दूध टाकल्याने आपल्या बिर्याणीला मस्त असा सुवास येणार आहे। आणि झाकण लावून मी तवा आधी गरम करत ठेवलेला, त्यावरती हा टोप ठेवला। अर्ध्या तासासाठी ह्याला दम दिला छान आणि आपली चिकन दम बिर्याणी रेडी आहे। तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। आम्हाला तर खूप आवडलेली। आम्ही सर्वांनी अशी मस्त फस्त केली ही बिर्याणी। तुम्ही देखील सांगा तुम्हाला कशी वाटली। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। थँक्यू।